इयत्ता 4 पाठ पहिला प्राण्यांचा जीवनक्रम परिसर अभ्यास भाग 1 संपूर्ण स्वाध्याय। जरा डोके चालवा। एक कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात। इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितके दिवस लागत असतील का? उत्तर, प्रत्येक पक्ष्यांचा अंडे उबवण्याचा काळ हा वेगवेगळा असतो। कोंबडीची पिल्ले 20 ते 22 दिवसात अंड्यातून बाहेर पडत असली तरी प्रत्येक पक्ष्यांना तेवढाच वेळ लागेल असे नाही। प्रत्येक पक्ष्याचा अंड्यातून बाहेर पडण्याचा कालावधी हा वेगवेगळा असतो। दोन, गवतात भिरभिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल। अंडे, सुरवंट, कोश आणि प्रौढ या 4 अवस्थांपैकी ही कोणती अवस्था आहे? उत्तर, ही प्रौढ अवस्था आहे। 3, पालेभाजी निवडायला घेतली की काही पानांना वेगवेगळ्या आकारांची भोके पडलेली दिसतात। काही पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात। त्याचे कारण काय असेल? उत्तर, ती पाने अळीने कुरतडलेली असतात किंवा खाल्लेली असतात। 4, पावट्याच्या किंवा मटाराच्या शेंगा निवडायला घेतल्या की कधी-कधी त्यात हिरवे छोटे सजीव आढळतात। कीटकाच्या वाढीतील 4 अवस्थांपैकी ती कोणती अवस्था असते? उत्तर, कीटकाच्या वाढीतील ही अळी अवस्था होय। थोडक्यात उत्तरे लिहा। 1, कोंबडीला अंडी का उबवावी लागतात? उत्तर, अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते, म्हणून कोंबडीला अंडी उबवावी लागतात। 2, अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते? उत्तर, अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी अंड्याच्या काळजीपोटी आक्रमक होते। 3, फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था कोणत्या? उत्तर, फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था अंडे, अळी, कोश आणि प्रौढ ह्या आहेत। 4, कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोणकोणते बदल होतात? उत्तर, कोशामध्ये बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते। या अवस्थेत फुलपाखराला 6 लांब पाय व आकर्षक पंख येतात।
ई चूक की बरोबर ते सांगा. 1. शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते. चूक. 2. मुंग्याची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाहीत. बरोबर. 3. अंड्यातून फुलपाखरांचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते. चूक. ई गाळलेले शब्द भरा. 1. फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर टिंबटिंब घालते. अंडे. फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर अंडे घालते. 2. फुलपाखराच्या टिंबटिंब सुरवंट म्हणतात. उत्तर आहे अळीला. फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात.